घरी आलो बाबाजी कोणी गेले असले दोन्हीचे दोन्ही दरवाजे लावले मागच्याही लावलं समोरचाही लावलं की या बहीण मग आलो की लोक जसं लात मारित तसं समोरचा दरवाजा फोडफाड करी मग पाहिजे नाही का गोपे 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 चला अहो पती म्हणजे परमेश्वर असतं. माझ्या परमेश्वराने मला किती सुंदर आवाज दिला पण नाही आवाज दिला पण देवाची पूजा करते नंतरच मी त्यांच्याशी बोलते. मला वाटत नव्हतं की माझ्याशी माझा नवरा आज बोलणार म्हणून पण नाही देवा पावलेच माझ्या नवसाला. हे गणिनायक हे गणिनायक
साल्याने उठायला खमसवतो बोललो पण नाही बाबाजी माझी बायको अशी कशीच बोललो पण नाही माझी बायको तर भजना बनवून राहिली हरी भजनामध्ये तू विठ्ठल विठ्ठल दिवसभर कुठल नाही एक लोक भेटल या बहिमान धरलोच होते गेले हातामध्ये देतो मला उठावे साला खाली भोपळीच्या घोडासारखं आणि हातात येते गोपे 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 वा गोपे 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 भोमला की हा भोग पिंजऱ्याले बोलू नका या बहिणीमध्ये मला भोकर पिंजऱ्यामध्ये लहान भेटले बाण मा घरचा तुझी दोडक्या हो मी तुझी दोन केव ना काढ काय नाही आमच्या घरची बंदरी बाण मा घरचा हा पड्या लवते तुमचं तेथपर्यंत हो तुझ्या खांदावर येऊन लावतो ना मग काय माय बहिणीच्या हाता घरी पाहणं काय मारपती कशी दिसते बाण मा घरचा हा पडग्या नारियल पेटवा तिकडे शिवावर घेऊन या माय बहिणीमा एक थेंब नाही पडू दे पाणी म्हणतो बा अशी कशी पाडू देईन व खेळली नाही खेळली होय का त्या म्हणतो तोंडभर मी बळक्या वाली दिसतो का हो. आणि तू कशी दिसते बंदरी बाण मा घरचा हा पड्या आणि हे फुल लागी बाण मा घरचा हा या बहिणा हो मी डोम्यावर पुढे दगड लिपून ठेव नाही तर ये डोम्यानं फसून दे हो, या ना. इकडे काय रे? पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले अहो पाटलाच्या लग्नाला पुरे झाले 15 वर्ष कायले 25 वर्षांना सरम सांगे ए, जरा नीट बोला त्याच्या लग्न माझ्या लग्न सारखाच झाला असं हा, नाही? ते जाऊ दे आता टाइम नसे हा. पाटलाची ती बारसाने येतेस का तिथे खाच आहे का तीळ संक्रांती निमित्त पाटलाच्या घरी मस्त चिवडाला लाडू बनवले असत हे आहे बायकाची आता पण मला सांगा हा. मी खाई चिवडा तुम्ही का खानवा तुम्हाला चिवडा आवडत नाही मला चिवडा खूप आवडते आता मी नाही खाऊ तो चिवडा ना भिवडा तर का खाल मी नाही खाऊ चिवडा सांगा ना का खाल तू एका करशील तू खाशील चिवडा चिवडा आणि मी का खाईन व? मला माहित लाडू लाडू बरोबर लिपतो मी त्याच्यावरच निघतं आता तुम्ही येतेस का पाटलाची ती? हो चला या मी. अगे माय केवढा लंबाचा लंबा माय बहिणा त्याच्या घरचा वाडा तरी म्हणला पावरला का गे? वाडा नाही म्हणत केवढा लंबा म्हणतेस वाडाच म्हणाली पाटलाच्या घरचा केवढा लंबा आहे वाडा आणि तुमचा गाव बारीक आहे वा. या माय बहिणा तसं नाहीये पाटलाच्या मोठा लोकांचा लंबच राहते गरीबाच्या आकुडच राहते आपण हा याकडे मी आवाज देतो पाटलाने होते हा, खरा त्याच्या घरात लोक 2 वर्ष झाले तो कोरोना पासून गावडीतून गेलाय सबकाने मारायचं हो मारून ठेवते भाईजान साहेब नमस्कार तिकडे पाहिजे याच्याकडे नको पाहू कायच्याकडं तिकडे पाहिजे तिकडे तिकडे हा तिकडे म्हणजे पाहिजे पुढं पुढे पाहिजे पुढे पाहिजे याच्याकडे नको पाहिजे मी तुला सांगतो तसे हारू नको पाटील सर खाऊन गेले का तुला तिकडे पाहिजे म्हणतो नाही तर तुला सुटवून देईल तू घरी चाल नाही तुला साजरी खलामध्ये साजरी तुझी चटणी वाटली तर हो तुला पाटलाच्या घरी मले माझा म्हणजे ठाकुरा दाखवासाठी आणला नाही आणलं तू तिकडे पाहिजे बेइज्जती करासाठी आणला मला नाही नाही हो. मी आवाज देतो विना झालं का पाय याची बायको दे नाही आले जेवाले हा मार बोलवतो तू तिकडे पाहिजे पाटील साहेब महाजन साहेब नमस्कार 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 हा ठीक आहे माना लागेल तुम्हाला मात्र या माय बहिणा तिकडे पाहिजे नाही रे हीच आहे का तुमची बायको कोणती ही एवढंही नको जसं अंतर ठेवलं हो या माय बहिणा तुझी मारते का बे हे म्हणे साहेब हीच आहे का तुमची बायको म्हणलं थांबला फरक ठेवलं थोडीशी हा ठीक आहे बोला पाटील साहेब तुमची बायको हीच आहे का म्हणलं या माय बहीण मग पुरी टेकून देईल हा हे जोड माय बायको सुंदर जोडा हा किती सुपर दिसतून द्या बाप्पा आमची जोडी शोधते का ती नवरात चांगला आहे तर बायको का वाईट राहील का नाही पण जोडी शोधते का हे हा हे चांगली जोडी आहे काय ना साहेब हे हो सिमेंट रोड मी हो डांबर रोड हं? हा सिमेंट रोड मी डांबर रोड काही हरकत नाही ज्या अनुषंगाने उद्देशानं भेट झाली आहे हो हो सांगितलं असतं हो रे बरोबर आहे ना ज्या उद्देशाने आपल्या पत्नीला घरापर्यंत घेऊन आले हा. ते उद्देश परिपूर्ण करा हे मांडघ्या डोक्यात त्या बाजारला पटवा तुम्ही तिकडून बरोबर मी इकडून पाठवतो वारे गोंगले बिना काय हो? माझ्या पती शब्दाचा मान सन्मान केली असती 2 टक्क्याचा माणूस
हा मायजन घरी येऊन शहाणपणा शिकवल्या नसता, स्वतःच्या घरी येऊन आमची बेइज्जती सादर केली नसती. नाही ना. स्वतःला पतिव्रता समजते, पतिव्रताच्या अर्ध कर्तव्य तुला माहित नाही. नाही. अगं मला सांग, स्वर्गीय इंदिरा गांधी या भारताची माजी प्राईम मिनिस्टर, असं तिची प्रतिमा पाहिली? प्रतिमा हा पाहिली, आईची प्रतिमा. तिचा शेव खांद्यावर आहे की डोक्यावर आहे? आईचा शेव खांद्या डोक्यावरती आहे. हा? डोक्यावरती आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजीची पत्नी वाराणसी आई, आई त्याही आईच्या डोक्यावरतीच आहे. तिची प्रतिमा पाहिली? पाहिली ना. तिचाही पदर डोक्यावर आहे. डोक्यावरतीच आहे. आहे ना? होय. खरोखर खरोखरच आहे. राजमाता जिजाई, तिची प्रतिमा पाहिली? हो पाहिली ना. पाहिली ना? हो. माता भीमाई, भीमाईच्या पण डोक्यावरतीच आहे. तिच्याही डोक्यावरच आहे. हो. आहे ना? आणि सावित्रीबाई फुले, तिच्या पण डोक्यावरतीच आहे. तिच्या पण डोक्यावर आहे. आणि तू महिला बचत गटाची अध्यक्ष आहेस, होय. तुझा पदर डोक्यावर आहे की खांद्यावर आहे? माझा चूक झाली माझी. पोटपर्यंत जीवनाचा शेवट होईपर्यंत चुका करशील, होय होणार. स्वतःहून चुका करशील आणि चूक झाली म्हणशील. विना विना मी काय म्हणतो, सांगा ना. माझ्या प्रत्येक शब्दाचा तुला विचार करायचा आहे. अनुकरण करायचं तर त्यांचं कर. कोणाचं? अनुकरण करायचं, जेवढ्याही सांगितलं त्यांचं अनुकरण कर. ठीक आहे बाबा. तेव्हा तुला कळेल पतिव्रता स्त्री अस्तित्व म्हणजे काय, पतिव्रता धर्म म्हणजे काय. ठीक आहे ना. ऐकशील? हो. महान शक्ती आहे. पती पत्नीचं भांडण आणि पती पत्नीचं भांडण झालं नाही तर त्याला नवरा बायको म्हटलं जाणार नाही. पण भांडण होऊन जर ते अबुले राहत असतील जीवनाचा शेवट होईपर्यंत तर त्यांनाही पती पत्नी म्हटलं जाणार नाही. समजलं? महिला आयोगाकडे जाऊन वाद झालं की नवऱ्याचंच नाही तर सासू सासऱ्याची रिपोर्ट महिला आयोगाकडे नाही का. आणि तो जर धाक दाखवण्याचा प्रयत्न केली तर लक्षात ठेव, हा तेव्हा तुम्ही पुरुष आहे. ग्रामीण भागात वावरणारी परंपरा सभ्यतेनं वावरलं त्याचं नाव उज्ज्वल होते नाही का. तू या गावची सून आहे, सुनेप्रमाणे वागणं तुझं आद्य कर्तव्य. मला सांग, डोक्याचं पदर खांद्यावर घेतले तुला काय स्वप्न लागला सामर्थ्य दाखवायचं? कारभारी काय दागदागिने अहो हे बायाची फसल आहे आमच्या. फॅशन पासून तर सारा सत्यानाश आहे. फॅशन का फसवलं फॅशन आहे. शाहीर अंबादासजी
शाहीर अहमदाजी यांनी आपला संच तयार ठेवावा. 5 मिनिटात त्यांचं शाहीर राजहंसाचा वेळ संपत आहे. या तनाला सजवल्यापेक्षा आतमधल्या मनाला सजवाचं जीवनाचं सोलं होऊन जाईल. होय होय. या फॅशन पासून तर आसाराम सारखा सारखा खराब झाला. अगदी बरोबर आहे. काय या तनाला सजवता? नाही नाही. सांग माझे विचार तुला पटले असतील. हो का मला एक सांगा. एकल्या जिंदगी करायची 1000 सांगू शकतो बोल. झाडी झुडपीची वाट आहे, भीती चोराची आहे. मी एकटी बाई बाजारात जाणार कशी म्हणते? एक काम करणं, या गावचे 10-15 तरुण घेऊन जाणार अरे वा. सोबत. एवढा महामूर्ख विचाराचा हो मी. मग काय? सोन्यासारखी जान जवान तरुण बायको भर दुपारी भर उरण्यातून भर अरण्यामधून एकटी कशी पाठवेल? मग काय? आपल्या घराचं दारी कुणाचं घर आहे विना विना